कांद्याच्या शेतात शेतकऱ्यांचं भयंकर कांड, संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस शेतकऱ्याच्या शोधात, हे सुचलंच कसं? मध्य प्रदेशातील मेहर जिल्ह्यातील अमरपाटण तहसीलमधील सुवा हे गावातील प्रत्येक जण आपापल्या शेतीच्या कामात व्यस्त होता. त्या गावात एक शेत मात्र सतत चर्चेचा विषय बनत होतं, कारण ते शेत बाहेरून पाहिलं तर अगदी इतर कांद्यांच्या शेतासारखं दिसत होतं, पण तरीही त्या शेताबद्दल काहीतरी वेगळं असल्याची कुजबूज सुरू होती. नेमकं काय आहे हे मात्र कुणालाच समजत नव्हतं. शेताजवळून जाणारे काही लोक एक गोष्ट वारंवार सांगत होते. त्या भागातून जाताना त्यांना एक विचित्र आवाज येत होता. सुरुवातीला सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. कांद्याच्या शेतातून वेगळा आवाज येणं किड्याचा वगैरे असेल म्हणून फारसं अनोखं नाही असं अनेकांना वाटलं, पण दिवसागणिक हा आवाज अधिक तीव्र होत गेला आणि लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. गावात चर्चा सुरू झाली. काहींना वाटलं कदाचित एखादं रासायनिक खत वापरलं जात असेल. काहींनी सांगितलं शेतात नवीन औषधांची फवारणी केली असावी, पण कोणतंही कारण त्या आवाजाचं किंवा वासाचं समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हतं. प्रत्येक दिवसागणिक संशय वाढत होता. ज्या शेतकऱ्याचं हे शेत होतं तो आपल्या कामात नेहमीप्रमाणे वागत होता. बाहेरून पाहिलं तर त्याच्या हालचालींमध्ये काही संशयास्पद दिसत नव्हतं. गावातील अनेक लोक त्याला वर्षानुवर्षापासून ओळखत होते, त्यामुळे त्याच्यावर थेट संशय घेणं कुणालाही योग्य वाटत नव्हतं. पण काही जागरूक नागरिकांनी हा प्रकार दुर्लक्षित केला नाही. त्यांना वाटलं जर खरंच काहीतरी वेगळं असेल तर प्रशासनाला माहिती देणं गरजेचं आहे. त्यांनी कोणताही गाजावाजा न करता संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत गोपनीय माहिती पोहोचवली. ही माहिती मिळताच प्रशासनानेही ती गंभीरतेने घेतली. महसूल विभाग आणि स्थानिक पोलिसांनी या माहितीची पडताळणी सुरू केली. कोणतीही घाई न करता प्रत्येक माहितीची खातरजमा करण्यात आली, कारण कोणावरही विनाकारण कारवाई करणं योग्य नसतं. तपास जसा जसा पुढे सरकत होता तसा तसा अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावत होता. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असलं तरी आत काहीतरी मोठं दडलं असल्याची खात्री त्यांना वाटू लागली. त्यानंतर संयुक्त पथक तयार करण्यात आलं. एके दिवशी सकाळी प्रशासनाचं पथक थेट शेतात पोहोचलं. गावकऱ्यांना सुरुवातीला काहीच समजलं नाही. एवढे अधिकारी आणि पोलीस एका साध्या कांद्याच्या शेतात का आले आहेत हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. काही वेळातच गावकरीही त्या ठिकाणी येऊ लागले. अधिकाऱ्यांनी शेताची बारकाईने पाहणी सुरू केली. झाडांची संख्या पाहून अधिकारीही थोडा वेळ शांत उभे राहिले. गावकऱ्यांनाही आता उत्सुकता लागली होती. नेमकं काय सापडलं आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होते, पण अधिकारी कोणतीही माहिती लगेच देत नव्हते. संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी सर्व काही गुप्त ठेवलं. दरम्यान शेतमालकाचा शोध सुरू झाला, मात्र तो त्या ठिकाणी आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना केली. जिल्हाभर त्याचा शोध सुरू झाल्याची माहिती समोर येऊ लागली. या घटनेची माहिती आसपासच्या गावांमध्येही पसरली. अनेकांना विश्वासच बसत नव्हता की एका साध्या दिसणाऱ्या शेतामागे इतकं मोठं रहस्य लपलेलं असू शकतं. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच चर्चा होती. पोलिसांनी शेतातील प्रत्येक झाडाची मोजणी सुरू केली. एक दोन नाही तर हजारो झाडं ते शेतात असल्याचं स्पष्ट होत होतं. अधिकारी सर्व पुरावे गोळा करत होते. प्रत्येक गोष्ट पंचनाम्यात नोंदवली जात होती. यानंतर संपूर्ण शेत सुरक्षित करण्यात आलं. बाहेरील कोणालाही आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही, कारण आता हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं बनलं होतं. प्रत्येक हालचालीवर पोलिसांचं लक्ष होतं. गावातील अनेकांना अजूनही वाटत होतं की कदाचित हा काहीतरी वेगळा शेती प्रयोग असेल, पण जसा जसा तपास पुढे गेला तसं तसं सत्य अधिक धक्कादायक बनत गेलं. अधिकारी एकामागून एक पुरावे गोळा करत होते. अखेर जप्त केलेल्या झाडांचं वजन करण्यात आलं. त्यावेळी प्रशासनालाही धक्का बसला. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पीक एका साध्या कांद्याच्या शेताच्या आड लपवण्यात आलं होतं. यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. त्यानंतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोपीचा शोध अधिक वेगाने सुरू झाला. पोलिसांनी विविध ठिकाणी चौकशी करत तपासाची व्याप्ती वाढवली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात इतर शेतांची माहिती घेण्यात येऊ लागली, कारण अशाच प्रकारे आणखी कुठे काही सुरू तर नाही ना याची प्रशासनाला खात्री करायची होती. आता प्रश्न असा होता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे काम सुरू असताना इतके दिवस कुणालाही संशय कसा आला नाही? कांद्याच्या पिकाचा वापर आडोसा म्हणून करण्याची कल्पना नेमकी कुणाच्या डोक्यात आली? या प्रश्नांची उत्तरं शोधणं पोलिसांसाठी तितकंच महत्त्वाचं बनलं. आणि अखेर अनेक तासांच्या तपासानंतर संपूर्ण सत्य समोर आलं. हे शेत प्रत्यक्षात फक्त कांद्याचं नव्हतंच. कांद्याच्या ओळींच्या आड अत्यंत गुप्तपणे बेकायदेशीर अफूची लागवड करण्यात आली होती. तपासात तब्बल 5052 अफूची झाडं जप्त करण्यात आली, ज्याचं एकूण वजन सुमारे 1 क्विंटल 63 किलो 470 ग्रॅम इतकं निघालं. या प्रकरणातील आरोपी शेतकरी रामकिशोर पटेल याच्या विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून त्याचा शोध सुरू आहे. एका साध्या कांद्याच्या शेताच्या आड अंमली पदार्थांची शेती केल्याचा हा प्रकार संपूर्ण परिसरासाठी धक्कादायक ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचं आवाहन केलं. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की कधी कधी सर्वात आधी दिसणारी गोष्ट ही सर्वात मोठं रहस्य लपवून ठेवू शकते.